1 जुलैपासून अनेक महत्त्वाचे आर्थिक नियम लागू होत आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होऊ शकतो. तुम्ही नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल किंवा नियमितपणे बँकिंग सेवा वापरत असाल, तर हे बदल तुमच्यासाठीच आहेत आणि ते जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. पाहूयात काय आहेत ते नियम. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. नियम क्रमांक 1, आयकर रिटर्न. आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख जर तुम्ही अद्याप आर्थिक वर्ष 2025-26 साठी आयकर रिटर्न भरला नसेल, ITR भरला नसेल, तर वेळेत तो भरणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ITR भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 अशी आहे. ही मुदत चुकल्यास तुमच्या उत्पन्नानुसार 1000 ते 5000 पर्यंत दंड भरावा लागू शकतो. तसेच उशिरा रिटर्न भरल्यास कर परतावा रिफंड मिळण्यास विलंब होऊ शकतो आणि काही कर सवलतींचाही लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत ITR भरावा. नियम क्रमांक 2, आधार कार्डमध्ये ईमेल ID मोफत अपडेट करण्याची सुविधा. जर तुमच्या आधार कार्डमध्ये ईमेल ID ला नोंदलेला नसेल किंवा जुना ईमेल असेल, तर त्या आजच अपडेट करण्याची चांगली संधी आहे. 1 जुलै ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत UIDAIच्या अधिकृत मोबाईल ॲपद्वारे ईमेल ID पूर्णपणे मोफत अपडेट करता येणार आहे. यापूर्वी यासाठी 75 रुपये शुल्क आकारलं जात होतं. आधारमध्ये योग्य ईमेल ID असल्यास OTP, सुरक्षा सूचना आणि इतर महत्त्वाच्या सेवांचा लाभ सहज मिळू शकतो. नियम क्रमांक 3, SBI आणि HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड नियमांमध्ये मोठे बदल. जर तुम्ही SBI किंवा HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर तुमच्यासाठी हा बदल खूप महत्त्वाचा आहे. काही क्रेडिट कार्डांवरील रिवॉर्ड पॉइंट्स, कॅशबॅक आणि एअरपोर्ट लाऊंज ॲक्सेस संबंधित नियमांमध्ये बदल करण्यात आले. काही कार्डांसाठी लाऊंज ॲक्सेस मिळवण्यासाठी आता ठराविक रकमेचा खर्च करणं आवश्यक असू शकतं, तर काही रिवॉर्ड योजनांमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्या कार्डचं नवीन नियम तपासून घ्या, जेणेकरून उपलब्ध सुविधांचा योग्य फायदा तुम्हाला घेता येईल. नियम क्रमांक 4, पासपोर्ट अर्ज आणि नूतनीकरण शुल्कात वाढ. जर तुम्ही नवीन पासपोर्ट काढण्याचा किंवा जुन्या पासपोर्टचं नूतनीकरण करण्याचा विचार करत असाल, तर आता त्यासाठी अधिक शुल्क भरावं लागू शकतं. 1 जुलैपासून पासपोर्ट अर्ज आणि नूतनीकरणाच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे परदेशात शिक्षण, नोकरी किंवा पर्यटनासाठी जाण्याचा विचार करणाऱ्या नागरिकांनी नवीन शुल्काची माहिती घेऊनच अर्ज करावा. नियम क्रमांक 5, बँकेच्या मिस सेलिंगवर RBIचे कडक नियम. अनेक ग्राहकांना बँकांकडून कर्ज, विमा किंवा गुंतवणुकीसाठी वारंवार फोन येतात. अनेक वेळा ग्राहकांच्या स्पष्ट संमतीशिवाय आर्थिक उत्पादनं विकण्याचा प्रयत्न केला जातो. याला मिस सेलिंग म्हणतात. आता RBIनं अशा प्रकरणांवर कठोर नियम लागू केलेत. ग्राहकांच्या स्पष्ट परवानगीशिवाय कोणतंही आर्थिक उत्पादन विकल्यास संबंधित बँकेला ग्राहकाला परतावा तसेच नुकसान भरपाई द्यावी लागू शकते. याशिवाय प्रमोशनल कॉल्स आता फक्त सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेतच करता येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना अनावश्यक त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. 1 जुलैपासून लागू झालेले हे 5 आर्थिक बदल प्रत्येक नागरिकासाठी खूप महत्त्वाचे आहेत. वेळेत ITR भरणं, आधारमधील माहिती अद्ययावत ठेवणं, क्रेडिट कार्डचे नवीन नियम समजून घेणं, पासपोर्ट शुल्कातील बदल लक्षात घेणं आणि बँकांच्या नवीन ग्राहक संरक्षण नियमांची माहिती असणं आवश्यक आहे. या बदलांची माहिती असल्यास तुम्ही अनावश्यक दंड, अतिरिक्त खर्च आणि गैरसोयी टाळू शकता. तसेच तुमच्या आर्थिक व्यवहारांचं अधिक चांगलं नियोजन तुम्ही करू शकता. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.